मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे। दिल्लीतील बैठक आटोपून ते कुंभमेळ्यामध्ये गंगा स्नानासाठी प्रयागराजला जाणार आहेत। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक आहे। ती बैठक संपली की ते प्रयागराजला रवाना होणार आहेत। गृह विभागाशी संबंधित काही शासकीय विषयांसाठीची ही भेट असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकचा दौरा करणार आहेत। आभार दौऱ्याच्या निमित्तानं त्यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे। तसंच काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शनही घेतील। राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यामध्ये नोंदवता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये लागू केली जाते। तर येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे। महिनाभरात राज्यभर ही योजना लागू करण्याचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे। विविध विभागांनी दिलेल्या प्रस्तावानुसार राज्य सरकार तब्बल 1,50,000 युवकांना नोकऱ्या देणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मृदा संधारण विभागातील अराजपत्रित अधिकारी नेमणुकीची नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते। बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाची निवड यादी जाहीर केली जाणार आहे। ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झालेल्या बालकांची प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होईल, तर 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशाची मुदत आहे। रेल्वेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। रेल्वेनं गट ड च्या 32,438 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवलेले आहेत, ज्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार हे RRBच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर इथं भुयारी मार्ग सुरू करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे दुचाकी चालक आणि नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करावा लागतोय। यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा नादुरुस्त पाईपलाईन, त्यामुळे गावकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली। पण या योजनेचे 2 वर्षांपासून काम सुरूच आहे, अजूनही ती कार्यान्वित होत नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। करमाळ्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था आणि मोकाट जनावरांचा त्रास, त्याचबरोबर धुळीची समस्या, शहरातील अस्वच्छता या समस्या मार्गी लावाव्यात यासाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले। त्यांनी करमाळा नगरपालिकेमध्ये ठिय्या मांडून या समस्या सोडवण्याची मागणी केली। शहरातील सर्व समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला। सोलापुरात रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जाची त्वरित छाननी करून त्वरित निकाली काढा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या। रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांना पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केले, तरी सुद्धा कागदपत्राची पूर्तता केलेली नाही असं कारण पुढे करत 2800 प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती आहे। अहिल्यानगरमधील शेवगाव शहरातील अतिक्रमणधारकांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या। मुदत संपल्यावर शेवगाव नगर परिषदेनं पोलीस बंदोबस्तात नेवासा रोड ते पैठण रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। जळगाव मुंबई फ्लाईट आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा तांत्रिक कारणानं रद्द झाल्याचं समोर आलं आहे। बोर्डिंग पास दिल्यानंतर चेक इन होईपर्यंत विमान कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। जळगावातल्या भडगाव तालुक्यामध्ये अनियमित बस सेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित बस सेवा नियमित करावी अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होतीये। धाराशिवमधील टायगर मोहीम कधी यशस्वी होईल असा प्रश्न विचारला जातोय। यवतमाळहून आलेला वाघ धाराशिवच्या अभयारण्यामध्ये आहे, त्याला पकडण्यासाठी वन विभाग नवनवीन उपाय शोधतोय। त्यासाठी लाखोंची उधळपट्टीही करण्यात आली, पण अद्यापही हा वाघ वन विभागाच्या हाती लागलेला नाहीये। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या पुतळ्याच्या चबुद्र्याचं काम 90% पूर्ण झालंय। अशात नोएडामधून या कामासाठी काही साहित्य मागवण्यात आलंय। देवरोडच्या गांधीनगर परिसरामध्ये जुन्या भांडणाचा वाद समोर आला आहे। या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे, त्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला।
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं विद्यापीठातील सर्व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना हेल्मेट वापरण्यासाठी कार्यालयीन सूचना जारी केल्या. तर चारचाकी चालकांना सीट बेल्ट सक्तीचा करण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जव्हार पतनशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पुणे पालिका शहरातील सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट करणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पुलांची पाहणी केली जाणार आहे. तर 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाईल. ऑडिट करण्यासाठी पालिका सल्लागार कंपनी नेमणार आहे. नागपूरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला. यावेळी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं मत माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय. गुरुवारी पुन्हा पुण्यामध्ये 2 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 50 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्ट करत हायकोर्टानं कल्याण डोंबिवली महापालिकेला थेट आदेश दिले. हायकोर्टाच्या या निर्देशांमुळे 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झालाय. वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे 600 कोटी खर्च केल्यानंतरही मुंबई अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा मार्ग ठरू लागलाय. त्यामुळे महामार्गावर दुचाकीस्वार तसंच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पीओपीची मूर्ती बनवणं किंवा विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार, वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान पीएससी स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक घेतला जाणार आहे. विरार वैतरणा दरम्यान रात्री 1:40 ते सकाळी 7:10 हा ब्लॉक असेल. सफाळे केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाण्यात मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे. या कामामुळे 8 तासांसाठी दिवा शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. तर या बंदनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यानं तिथल्या नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार केलं जाणार आहे. त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेनं इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. पण त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यानं पालिकेनं याची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे कोस्टल रोडलगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागेल. MSRDCनं मुंबईमधील उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षाहून सुद्धा जास्त कालावधी उलटलेला आहे. तरीही त्यावरील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास अजूनही महामंडळ तयार नाहीये. यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यानं नाराजी व्यक्त होतीये. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 1000 बस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 500 बस घेण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे कात्रज ते येरवडा असा बोगदा तयार केला जाणार आहे. या कामासाठी प्रति किलोमीटर 400 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर दक्षिण ते उत्तर या भागाला जोडण्यासाठी वाहतुकीचे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावेत, यासाठी हा बोगदा तयार केला जाणार आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशामध्ये उष्णतेची लाट येईल. त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा हा 37 अंशांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89,93,000 अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केलाय. यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय.
शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकर प्राप्त इमारतींचा समावेश आहे. येत्या मार्च अखेर 1000 उपकर प्राप्त इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिले. लंडन आयच्या धर्तीवर सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत मुंबई आय उभारण्याचा मानस पालिका प्रशासनानं अर्थसंकल्पात मांडला. मात्र आम्हाला हा प्रकल्प नकोय, त्याऐवजी आम्हाला आरोग्यासाठी स्वच्छ हवा, सुरळीत पाणी पुरवठा करावा आणि खड्डेमुक्त रस्ते द्यावे अशी मागणी मुंबईकरांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईची हवा बिघडलेली आहे. हवा गुण निर्देशांकांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार वांद्रे, BKC, कुर्ला, देवनारमध्ये प्रदूषण वाढलंय, तर मुंबईचे सरासरी AQI हे 138 आहे, म्हणजेच ते खराब कॅटेगरीमध्ये आहे. पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे. प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचललंय, तर वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पीट लाईन्सच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. हे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. धुरावड्यांमधून निघणाऱ्या घातक वायूंमुळे वाढणारे प्रदूषण आणि धुरामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना दमा, TB आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असल्याचं समोर आलंय. यामुळे महालक्ष्मीच्या धोबी घाटामधील धुराडी लवकरच बंद केली जाणार आहे. या ठिकाणी धुराड्यांऐवजी PNG गॅसचा वापर केला जाईल. याबाबत पालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. मुंबईमध्ये लाटांपासून पहिल्यांदाच वीज निर्मिती राबवली जाणार आहे. मुंबईत 100 किलोवॅटचा इथं पायलट प्रकल्प होणार आहे. भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडनं यासाठी पुढाकार घेतलाय. इस्रायलच्या कंपनीसोबत आज सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त सोलापुरात गुलाबाच्या फुलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इतर वेळी 10 ते 15 रुपयांना असणारा गुलाब 40 ते 50 रुपयांना मिळतोय. व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल्या जाणाऱ्या गुलाबाच्या दरानं चांगलाच भाव खाल्लाय. दादर फुल मार्केटमध्ये दररोज 150 ते 200 रुपयांना मिळणाऱ्या 20 गुलाबांच्या एका जोडीचा दर आता 300 ते 400 रुपयांवर गेलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिसेरियन दरम्यान कॉन्ट्री मशीन वापरताना हायगय केल्यामुळे रुग्ण महिलेच्या ओटीपोटाजवळील भाग आणि शरीरावरील अन्य भागातील त्वचा जळाली होती. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केलं होतं, पण डॉक्टरवरील गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नकार दिला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये तिकीट दरवाढीनंतर 13% वाढ झाली आहे. भाडेवाढीपूर्वीच्या आणि नंतरच्या 10 दिवसांची सरासरी केली तर एसटीचं उत्पन्न हे 13% म्हणजे 51 कोटींपेक्षा जास्तही वाढलंय. सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्योगांमध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. वस्त्रोद्योग सावरण्यासाठी सोलापुरात टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शासनाला प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी दिलेल्या आहेत. ईदच्या दिवशीही यंदा सर्व बँका सुरू राहणार आहेत. दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी देशभरातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असते, पण यंदा ईद ही 31 मार्चला आलेली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक वर्ष 2024-25 मधील सर्व नोंदी पूर्णत्वास नेण्यासाठी या दिवशी 31 मार्चला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश RBIनं दिले. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यानं यवतमाळमधील अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही सोयाबीन पडून आहे. त्यातच व्यापाऱ्यांनी भाव पाडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. तर जवळपास 60,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडू नये. जळगावात 4,55,789 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला, पण खरीप हंगाम होऊन रब्बी हंगाम मध्यावर आलाय तरी सुद्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे इथले शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. हिवाळा सुरू झाल्यापासून घाऊक बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर नियंत्रणात आलेले आहेत. आता टोमॅटोच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारामध्ये टोमॅटो 8 ते 10 रुपये प्रति किलो झाले, तर टोमॅटोची आवक वाढली असल्यानं हे दर खाली आले. महिनाभरात गव्हाची क्विंटल मागे 800 रुपयांची दरवाढ झालेली आहे. मार्च महिन्यानंतर नवीन गहू बाजारात दाखल होईल. किमान तोपर्यंत दरवाढ कायम राहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.